नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग टीचर चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज 23 मार्च मार्केट क्लोज झाल्यानंतर आपण ॲनालिसिस करतो आणि जिथे आपल्याला योग्य वाटतोय, प्रोबॅबिलिटी वाटते, अशा स्टॉक्सचं ॲनालिसिस करून आपण व्हिडिओ अपलोड करतो. या अपलोड करण्यामागचं एकच असं कारण आहे, की सध्या ह्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर काय करता येईल? कोणते स्टॉक्स घेता येतील? हे सगळं आपल्या मनामध्ये बरंचसं असं कन्फ्युजन असतं. तर आज मला काही स्टॉक्स चांगले वाटले. त्याच्यापैकी एक अदानी पोर्ट्स हा स्टॉक जो आहे, तो त्याच्या मंथली, वीकली आणि डेली अशी जी ट्रेंड लाईन आपण आखून ठेवली आहे, त्या इथे आज तो क्लोज झाला आहे. 1303 ला क्लोज झाला आहे. म्हणजे 1300 बेस ही त्याची जी ट्रेंडिंग लाईनचा सपोर्ट प्राईस आहे, तिथे तो क्लोज झाला आहे. उद्या जर तो ओपन एका ग्रीन कॅन्डलमध्ये, बुलिश कॅन्डलमध्ये झाला, तर त्याचा तो ट्रेंड परत अपवर्डच्या दिशेने होऊन त्याचा जो रेझिस्टन्स आहे, तो ऑलमोस्ट 1700च्या आसपास, 1600च्या पुढे आहे. तर पहिला रेझिस्टन्स 1600 आहे आणि आत्ता प्राईस चालू आहे 1300. तर ₹300 ची वाढ त्याच्यामध्ये होण्याची शक्यता आहे. याच्यासाठी आपण आज त्याचं स्टॉक स्पेसिफिक एनालिसिस करतोय. युद्धाच्या पार्श्वभूमीवरती बरेच सगळे स्टॉक्स, संपूर्ण स्टॉक मार्केट, सेन्सेक्स हे सगळंच गडगडलेलं आहे. सगळीकडे लाल कलर सगळीकडे स्प्रेड झालेले आहे. सगळे निगेटिव्ह भावना लोकांच्या मनामध्ये आहेत. पण आपलं एनालिसिस रोज आपण करत असतो, रिसर्च करत असतो आणि आपण स्विंग ट्रेडिंगसाठी काही स्टॉक्स डेली कुठे काय अपॉर्च्युनिटी आहे ते बघत असतो. तर अदानीचं आज आपण आता इथे पाहिलं, की त्याला डेली, वीकली आणि मंथली या तिन्ही याच्यावरती जी ट्रेंड लाईन आहे, त्याचा जो सपोर्ट प्राईस आहे, त्या सपोर्ट प्राईसच्या इथे आज क्लोज झाले आहे. त्याचप्रमाणे निफ्टी पण 22,512 ला क्लोज झालेली आहे. निगेटिव्हच क्लोज झालेलं आहे. पण कसं आहे, की युद्धाच्या काही न्यूज असतात, कुठे काही सीज फायर झालं, अमेरिकेने आज अ, काही न्यूज आल्या आहेत, की बाबा असं थांबवलंय, 5 दिवस थांबणार आहे. काही त्यांच्या स्ट्रॅटेजिक त्या दोन्ही देशांमध्ये चालत असेल, पण त्याचा इम्पॅक्ट काय होतो, की आपला कॅन्डलस्टिकचा जर अभ्यास असेल, तर कॅन्डल्स आपल्याला सांगतात, की तुम्ही इथे एंट्री घ्या किंवा एक्झिट व्हा आणि जर त्याप्रमाणे आपल्याला सिग्नल्स मिळाले असतील, तर इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ न्यूज आणि बॅकग्राऊंडमध्ये हा सगळा जो नॉईज चालू आहे, वॉर आणि इतर सगळ्या गोष्टींचे एनालिसिस, ते न बघता तुम्ही जर डेली कॅन्डलस्टिक, वीकली आणि मंथली असा जर स्टडी करून त्याच्यामध्ये जर तुम्ही डिसिजन्स घेतलेत, तर युद्ध थांबलं असेल काय? युद्ध चालू झालं असेल काय? कॅन्डलस्टिकचा अभ्यास तुम्ही चांगला करा. कारण कॅन्डल्स ह्या तुम्हाला बोलतात तुमच्याशी, तुम्हाला सांगतात आणि ती प्रोबॅबिलिटी त्याच्यामुळे तुमची वाढते, की आता आपल्याला काय करायला पाहिजे. जर बघा मार्केटमध्ये उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाहीये. पण आज या सिच्युएशनमध्ये आपल्याला असं वाटतंय, की आपण इथे एंट्री घेऊन एक छोटीशी बाईंग करावी. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कळवा. थँक सो मच.